ना त्यासाठी मी काय करतो माहिती का, 2 मिनिटं मी ना म्हणजे सायलेंट घेतो, तुम्ही फक्त आवाज ऐका. हे ऍक्च्युली इतकं पीस ठिकाण आहे ना, नेहमी जेव्हा आम्ही येतो ना तेव्हा इकडे येऊन बसतो. म्हणजे हे बघा लाईव्ह फिशिंग. अरे दंडावणी काय 1 2 ऐकलात आवाज? हा व्ह्यू बघा. आणि माझ्या समोर बघा आता काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी 1 मिनिट. सो मित्रांनो, हे आहे नॅशनल पार्क. बघा मस्तपैकी रस्त्याच्या बरोबर मधून हरणं जाते. मी आहे आता संजय गांधी नॅशनल पार्क बोरवली येथे आणि मस्तपैकी मुंबईमध्ये एकदम जवळच्या जवळ. आणि आजूबाजूला बघा ना पूर्ण नॅशनल पार्क हिरवागार झालेला आहे. तुम्ही पावसाळ्यात या, हिवाळ्यात या किंवा उन्हाळ्यात या, इकडचं वातावरण आहे ना तुम्हाला नेहमी ग्रीन आणि ग्रीनच दिसेल. तसा तो 12 महिने हिरवागार असतोच. आता तुम्ही बघतील ना एकदम पूर्ण भरून आलेला आहे. तर मी आलो आहे नॅशनल पार्क मध्ये फिरायला आलेलो आहे. आता मी हा कसा एक पर्टिक्युलर ब्लॉग नाही बनवणार, तर मी हे एक रॅन्डम ब्लॉग बनवते. ज्या ज्या काही बेस्ट गोष्टी असतील ना त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. आज इतकी गर्दी आहे ना, रविवार असल्यामुळे ना इथे आज फुल गर्दी आहे आणि सगळीकडे ना सायकलवर लोक फिरतात आहे. तर आम्ही काय केलं, सायकल नाही घेतली, मग आम्ही बोललो वॉक करत जाऊ आणि ज्या ज्या गोष्टी मला तुम्हाला दाखवता येतील ना त्या ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवू. तर आपण एक एक स्पॉट आपण बघूया आणि तुम्ही तो एन्जॉय करा. चला ब्लॉग पूर्ण बघा, ब्लॉगला लाईक नक्की करा. तुम्हाला दाखवतो आता मी नॅशनल पार्क बोरवलीचा. चला आता आपण वॉक करायला सुरुवात करतोय. आणि हा जो रस्ता आहे ना हा माझा एकदम फेवरेट असा रस्ता आहे. या रस्त्यावर जास्त कोणी येत नाही, पण बघा ना किती शांत आहे आणि व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय तो. जरा लहानपणीचे दिवस आपले आठवूया. लहानपणी म्हणजे लहानपणाला का पडू आपण. आणि आज आम्ही इकडे फिरतोय ना नॅशनल पार्क मध्ये, तर आम्हाला ती एक मावशी भेटली, तिच्या हातात शेवळं होतं. तर मी तिला विचारलं शेवळ्याची भाजी आहे काय, तर मावशी म्हणाली हो. आणि मी नंतर बघितलं आजूबाजूला तर ती शेवळं. मला इतकं म्हणजे ना जंगलातली रानभाजी जंगलामध्ये बघून ना इतकं बरं वाटलं ना काय विचारू नका. आणि माझ्या समोर बघा आता काय आहे ते तुम्हाला दाखवतो मी 1 मिनिट. हे बघा समोर काय आहे तो. मित्रांनो इकडे ना लोक ना सायकलिंग एवढं करतात ना, खूप जण सायकलवरच फिरतात. आमची पण इच्छा होते पण आपल्याला सवय नाही राहिली ना, तर त्यामुळे. तर आता आपण काय करूया माहिती का, ह्या अशा रस्त्यावरून चाललोय ना आपण, तर ते हरण समोर आहे. सूर्य कसा ह्या साईडला आहे तर लाईट मस्त मिळेल. अरे वा इथे अजून पण आहे. चला तुम्हाला मी ना क्लोजअप शॉट दाखवतो. सो आता कुठे लाईट प्रॉपर आहे. वाव किती मस्त वाटते ना. बेट नहीं जाए
सो मित्रांनो, हे आहे नॅशनल पार्क. बघा मस्तपैकी रस्त्याच्या बरोबर मधून हरणं जाते. काय नजारा आहे, एक नंबर. औषध हा चटणी टाक मस्तपैकी. मस्तपैकी आम्ही ना वॉक करत करत ना खूप आतमध्ये आलोय आणि इथे आम्हाला एक काकू भेटला. तर त्यांच्याकडे ना हे मस्तपैकी ना फ्रेश असे ना चपटी समोसे बोलतात याला. चपटी समोसे मस्तपैकी ग्रीन चटणी आहे आणि ग्रीन नेचर आहे. मस्त चपटी समोसे खाऊया. मुरबाडला हे चपटी समोसे खूप असतात. चपटी समोसे, चपटी वडे, ती आठवण झाली. आणि रस्ता बघा मस्त, चारी बाजूला हिरवळ आहे, मध्ये हा रस्ता. तर मित्रांनो, आपण जिथे समोसा खाल्ला ना तिथे काकू होत्या. त्या काकूंना विचारलं की आम्हाला त्या साईडला जायचं. म्हणजे ना इथे एक ना मस्तपैकी सुंदर असं मंदिर आहे. त्या मंदिरातच आम्हाला जायचं आहे. खूप एकदम म्हणजे ना खूप शांतता आणि खूप एकदम भारी मंदिर आहे ते. तुम्हाला दाखवतो मी. तर आम्ही तिथून आलो ना, त्या हा रस्ता जातो त्याने तिकडे होता, पण कुठून लेफ्ट मारताना ते काय समजत नव्हतं. काकूंना विचारलं आणि काकू बोलले इकडून जा आणि तुम्हाला त्या साईडला ते मंदिर आहे. मित्रांनो, इथे पोहोचलो तर आहे, पण इथे असं दिसतंय पाणी. बघा पाणी मस्तपैकी वाहते इकडे आणि आपल्याला त्या तिकडे जायचंय. त्या साईडला आहे ते मंदिर, पण इथे पाणी भरलंय तर आणि तिकडे पण कोण दिसत नाहीये. तर काय अशा वेळेला आपण अशा ठिकाणी जायचं नाही की जिथे आपल्याला काही गोष्टी माहिती नाहीयेत. तर आम्ही तर इथून जाणार नाहीये. मामळात इथे फक्त बघतो, मस्तपैकी नेचरचा आनंद घेतो आणि पुन्हा आपण बॅक साईडला आपल्या मेन रोडवर जाऊया आणि पुढून रस्ता आहे का बघूया. पण बघा ना काय मस्त वाटते ना. सही. हा बघा मस्तपैकी कावळवा आंघोळ करतोय. हा झाली आंघोळ. मी मगातून वॉक करतो ना, तर आम्हाला एक चांगली गोष्ट दिसली. ती म्हणजे नेचर तर आहेच इकडे. बघा ना सगळीकडे असं तुम्हाला हिरवगार हिरवगार झाडं दिसेल. पण तरी पण या लोकांनी ना इथे ना ठिकठिकाणी ना असे नवीन प्लांटेशन केले. हे बघा भरपूर ठिकाणी अशी नवीन नवीन झाडं देखील लावली आहेत. मस्त. बघा ना आता आम्ही ना मेन रोडला आलेलो आहे आणि मेन रोडच्या पण आजूबाजूला तुम्ही बघते ना इथे बघा असं प्लांटेशन केलेलं आहे. सही ना. म्हणजे ऑलरेडी ग्रीन आहे, पण त्या लोकांनी अजून ते लोक झाडं लावतात ते. वा. आणि हा रस्ता बघा. हे बघा मित्रांनो, आम्ही ना इथून चालतोय मस्तपैकी, निसर्गाचा आनंद घेतो आणि समोर बघा ओहो पूर्ण हरणांचा एक आम्हाला ग्रुप भेटलाय. आणि हा बघा ओ सुपर. वा. ह्यांना पिंजऱ्यात बघणं आणि निसर्गात बघणं ना हा वेगळाच एक आनंद आहे. सुंदर वाटतं ते ना. मगाशी तो ना झाडावरती असं ना उभा राहून खात होता. वाव. हो हो. पळाले का? सगळे अलर्ट मोडवर आले नाहीये. हे बघा सगळे अलर्ट मोडवर आहेत. काय बघण्यासारखे नजारे झाले सध्या आपल्या या नॅशनल पार्क मध्ये. आम्ही जिकडे जातोय ना तिथे आम्हाला ना जंगल आहे ना पहिल्यापेक्षा जास्त घनदाट दिसते. आणि आपण काय बोलतो ते मागाशी आपण हे बघितले, डिअर्स बघितले, हरणं बघितली, काय भारी वाटली ती. आणि अशी पळत होती. आणि इथे ना प्रत्येक ठिकाणी ना तुम्हाला ना साईन बोर्ड्स लिहिलेले आहेत की इथे कुठले कुठले प्राणी आहेत. तर तुम्हाला सावकाश जायचंय. परत त्यानंतर कचरा पेटी इथे प्रत्येक ठिकाणी आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही नियम पाळा आणि निसर्गाचा आनंद घेऊन ना इथे ट्रेक बी तुम्ही करू शकता. तर हे एक असं सुंदर ठिकाण आहे. आम्ही अजून तर चालतोय, बघतोय आजूबाजूला काय काय आम्हाला गोष्टी पाहायला मिळतात. तसं आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवू. मस्त हा नेचरचा ब्लॉग होणार आहे, कम्प्लीट नेचरचा ब्लॉग.
बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला पाहायला मिळतील, पण इकडचा सर्वात मेन जर काय बघायचं असेल तर तो आहे निसर्ग. तर या माझ्या मागे बघा किती सुनसान रस्ता आहे. निसर्ग पाहत पाहत आहे ना इथपर्यंत आलोय. आणि जसं आम्ही इथे आलोय ना तर तुम्ही हा रस्ता बघा आणि हा रस्ता बघा. इथे कोणच नाही आणि नुसती शांतता आहे. आणि इथे ना पक्ष्यांचा आणि जे किडे मुंगे असतात ना त्याचा आवाज येतोय. मी 2 मिनिटं शांत बसतो, तुम्ही आवाज ऐका. ऐकलात आवाज? आता बघा मला काय दिसले ते बघा ना. तुम्हाला चारी बाजूला फ्रेम मध्ये ना तुम्हाला पूर्ण ना हिरवं दिसत असेल आणि मधोमध तुम्हाला ना एक लाल कलरचा तुम्हाला एक भाग दिसत असेल. तर हा भाग काय ना आपण जवळून बघू. तर हे आहे वारुळ आहे. बघा ना निसर्गाची कमाल बघा कसली आहे, सुंदर वाटतंय. ह्या पूर्ण हिरव्या झाडीमध्ये असं एक वारुळ बसलेलं आहे. घाम भरपूर यायला लागला आता. मित्रांनो हे पान बघा, एक पान दिसलं आम्हाला. तर कोणाला माहिती आहे हे कुठल्या झाडाचं पान आहे ते? आणि पान बघा ना कसं आहे ते, 1 2 आणि हे अर्धा 2.5 म्हणजे किती 2 वीत आणि अर्धा 2.5 विताचं हे पान आहे. आणि इथून जर बघतील ना 1 आणि 1 असं 2 आहे, असं 2.5 आहे. आणि काय वाटतं पान किती मोठं आहे बघा ना. कुठल्या झाडाचं पान आहे कमेंट करून नक्की सांगा. ह्याच्या अशा मस्त जाळ्या पण हे पान सुकलं ना तर कसं एक जाळी पूर्णपैकी ना तुम्हाला अशी दिसेल. आणि ह्याच्यावरती मला वाटतं ना डिझाईन वगैरे पण होत असेल याची, काय भारी वाटत असेल तेव्हा. पण आता कसं पावसाळा आहे ना त्यामुळे हे बघा पान कसं एकदम हिरवंगार झालंय आणि भलं मोठं आहे. सगळीच जशी पानं मोठी आहेत पण मस्त वाटते. निसर्गामध्ये आलोय, शांत आहे, एकदम पीसफुल एकदम वातावरण आहे आणि पीसफुल आमचं एन्जॉय चालू आहे. हे झाड बघा किती मस्त वाटते, रस्त्याच्या बरोबर मधोमध आहे. झाडाचं खोड बघा ना कसलं भारी आहे. ठिकाणी ना तुम्हाला असे बोर्ड पण दिसतील, ज्या बोर्डवर तुम्हाला असे मॅप दिलेले आहे. कानेरी गुंफा माला ट्रेल सरळ आणि गांधी टेकडी लेफ्ट साईडला आहे. आणि हा असा मॅप दिलेला आहे. जर तुम्हाला माहित नसेल की आतमध्ये जाऊन काय फिरायचं आहे तर तुम्ही असे मॅप दिलेले आहेत ना आणि बरोबर रोडच्या बाजूला असे हे मॅप लावलेले आहे. तर तुम्ही ना ते मॅप बघून ना फॉलो करू शकता आणि तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. नॅशनल पार्क मधला ना गांधी टेकडी जर जायचं असेल ना तुम्हाला तर तुम्हाला इथून वरती जावं लागतं. थोडं एक 10 ते 15 मिनिटं तुम्हाला चालावं लागतं. आणि वरतून गेलं ना तर तुम्हाला ना एक बेस्ट असा व्ह्यू बघायला मिळतो. वरतून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी नजारे बघायला मिळतात. तर 10 ते 15 मिनिटं हा वॉक करत जायचं आहे. आता शिड्या आहेत, नंतर ना एक रस्ता येतो आणि मग येतं गांधी टेकडी. तर हा मित्रांनो गांधी टेकडीचा गेट आहे आणि आता आपण वरती जाऊया. हा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला? मस्तपैकी पायऱ्यांवरनं चालतोय आणि बघा ना जसं काय फुलांनी आपलं स्वागतच केलंय. इथे पूर्ण पायऱ्यांवर ना लाल लाल फुलं आहेत आणि ही त्यांची इथे झाड आहेत. चारी बाजूला त्यांची झाड आहेत, त्यामुळे ह्या पायऱ्या कशा ह्या लाल लाल कलरच्या फुलांनी ना पूर्ण भरून गेलेलं. तर तुम्हाला मी फूल देखील दाखवतो. तर हे आहे ते फूल, जास्वंदीच्या फुलासारखं दिसतं. हे बघा पूर्ण
लाल लाल झालेला आहे पूर्ण रस्ता बघा. असा कधी रस्ता बघितलाय पूर्ण लाल लाल. हे बघा ह्या एवढ्या पायऱ्या आपण चढून आलो आणि इथे ह्या अशा पायऱ्या लागल्यात आणि वरती लागतो आपल्याला मेन रस्ता. हा घेऊन जाईल तुम्हाला बाहेरच्या साईडला आणि गांधी टेकडीसाठी जायचं आपल्याला वरती. थोडाच वेळ चालायचा, जास्त नाहीये. 10 मिनिटं चाललो मस्तपैकी, ट्रेक केला. तुम्हाला तो ट्रेक दाखवला देखील. 10 मिनिटं ट्रेक केल्यानंतर समोर आहे गांधी टेकडी. आपण वरती टॉपला पोहोचलोय. थोडासा मला दम लागलाय पण इथे तुम्ही आरामात येऊ शकता. पायऱ्या देखील चांगल्या, त्यामुळे एवढा काही तुम्हाला त्रास नाही होणार. आम्ही कसं ऑलरेडी सकाळपासून फिरतोय ना, तर त्यामुळे वातावरण आहे ना इकडचं स्वच्छ झालं, एकदम स्वच्छ आहे. आपण एकदम कसं अजून टॉपवर आहे ना, थोडंसं अजून आपण उंचावर जाणार आहे. लाईन मध्ये उडाले. पण आहे ना मेन रस्ता, आपण इथून शिड्यांनी आलो वरती आणि मेन रस्ता 1 ते 1.5 मिनिटं चालायचंय आणि तुम्ही असं पोहोचता या गांधी टेकडीवर, म्हणजे उंच पॉइंटवर पोहोचता. आणि इथून जायचं आपल्याला आतमध्ये जायचंय आणि मी तुम्हाला आत गेला दाखवतो इकडे काय वरती ते. इथे ठिकठिकाणी आहे ना पिण्याच्या पाण्याची सोय देखील आहे. हा बघा इकडे नेचर मस्त आहे वरती. मस्तपैकी ट्रेक करून वरती पोहोचलोय. तुम्हाला आता मी ना इकडून व्ह्यू दाखवतो, या माझ्यासोबत. हा व्ह्यू बघा, आई शपथ कसला भारी. फक्त ही एवढी जर झाडं आहेत ना, ही नसती ना तर अजून खुल्ला असा व्ह्यू. आता इथे पावसाळ्यामुळे ना ही एवढी झाडं वाढलीत. जर ही एवढी झाडं जर नसती ना तर हा जो पूर्ण लँडस्केप आहे ना, हा तुम्हाला एक नंबर दिसत. सगळं खाली मला इथून तळ वगैरे दिसत आहे, इथे अशी शेती वगैरे दिसते. हो ओपन स्पेस आहे, काय व्ह्यू वाटला असा. पण ह्या झाडांमुळे ना हा व्ह्यू पूर्णपणे लपला गेलाय. हा आहे तो प्लेस आहे, इथे येऊन तुम्ही मस्तपैकी रेस्ट वगैरे करू शकता. हा बघा आणि इथे असा ह्या लोकांनी एक डेक बनवलाय. हा असा पूर्ण डेक आहे आणि तुम्ही इथून मस्त व्ह्यू बघू शकता. चला आता आम्ही आतमध्ये आलोय आणि हा आतून असा काय दिसतोय. इथे तुम्ही मस्तपैकी रिलॅक्स करू शकता. फॅमिली वगैरे असेल ना, एवढे मोठे मोठे आहेत. ओहो हे बघा, या पाण्यामध्ये ना पूर्ण मासेच मासेत आणि भले मोठे मासे आहेत. हे बघा. तर पहिला व्ह्यू बस एक तिकडे ना कसं तुम्हाला एक रिलॅक्स करण्यासाठी आहे आणि तिकडे एक तो डेक आहे, त्याच्यावर तुम्ही तो व्ह्यू बघू शकता. एवढंच आहे. आता आम्ही काय जास्त वेळ थांबत नाहीये, आम्ही जातोय खाली, कारण की आपल्याला जायचंय मंदिरामध्ये. तिकडे एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या इथे जायचंय, तिथे रिलॅक्स करायचंय, शांत बसायचंय. हे बघा सफारी तिकीट, नौका विहार आणि गांधी टेकडी या साईडला आहे. हा आहे तो मित्रांनो आयकॉनिक ब्रिज आहे. इथून व्ह्यू जो दिसतो ना तो भारी असतो आणि समोर आहे हा असा व्ह्यू आहे. तर इथेच मेन बोटिंग वगैरे ना ह्याच इथे होते, पण आता तुम्हीच बघू शकता पाणी नाहीये जरा. पण पुढच्या 2 महिन्यांना हे पूर्णपणे भरलं असेल आणि बोटिंग पुन्हा स्टार्ट होईल. पण हा व्ह्यू मस्त आहे. इथे पण पाणी कमी एकदम, पण ऑगस्ट महिन्यामध्ये वगैरे ना हे पूर्ण भरलं असेल. जसं आपण मित्रांनो आतमध्ये आलो ना, ते बघा याला आपलं स्वागत कोणी केलंय बघा. माकडाचं पिल्लू आहे, क्यूट आहे ना. तेव्हा मासे पकडते. पकडला रे.
यायला हुशार आहे. हे बघ पाय काढ बाबू. हो एवढे मासे पकडले त्यांनी. गळ लागला आणि बघा लाईव्ह. अरे वा काय बघा दाखव इकडे. अरे दंडावणी काय दंडावणी माशाचं नाव असं काहीतरी बोलतोय तो. खेकडा आहे तो हा का. अच्छा पकडून ठेवला आधीच. हुशार तुम्ही लोक. हे बघ ह्यांना काहीतरी दिसलंय. हा आणि काठीने असं काहीतरी लावून ठेवलंय आणि तिथे तो खेकडा आहे वाटतं. खेकडाच आहे ना. हा तर ही यांची अशी काहीतरी पद्धत आहे इकडे. ट्रिक आहे ती. मगाशी त्यांनी वर पण आणला पण तो सुटला. आणि आपण एक लाईव्ह मासा पकडताना देखील बघितला. इकडे माझ्या डोळ्यासमोर दिसतात आहे मला. इथे आहेत पण मोठे नाहीत मासे पण आहेत मासे. बाबा लागला अरे दाखव हातात दाखव भाऊ. अयो हे बघा लाईव्ह फिशिंग ना. तिथे ना स्वच्छ पाणी आणि दिसतं पण. आणि छोटा मासा आला ना की सोडून देतात आणि मोठ्या मासा असेल ना तरच पकडतात किंवा विकतात. पण मस्त तिघं एन्जॉय करतात. तिघांना विचारलं शाळेत जातो की नाही तर म्हणाले हा शाळेत देखील जात आहे. तर मित्रांनो हे आहे मंदिर. निसर्गरम्य वातावरण बसलेलं. कधीपासून किती टायमाने आलो या मंदिरात. जय श्री गणेश. तर मित्रांनो हेच ते आहे श्री आई सती माता देवस्थान. इथे येऊन इतकी शांतता वाटते ना काय विचारू नका. एकदम पीसफुल. म्हणजे सगळी दुःख वगैरे जे काही मनातले दडपण असेल ना ते सगळं इथे येऊन निघून जातं. एकदम रिलॅक्स होतं. हे माझं खूप म्हणजे खूप आवडतं ठिकाण आहे. आणि इथे आलो ना की आम्ही बराच वेळ बसतो. तर आता आतमध्ये जाऊया. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री राम. ओम नमः शिवाय. बजरंग बली की जय. चला थोडस इकडे जाऊन बघूया. हे ऍक्च्युली इतकं पीस ठिकाण आहे ना. नेहमी जेव्हा आम्ही येतो ना तेव्हा इकडे येऊन बसतो. म्हणजे उन्हाळा असू दे किंवा हिवाळा असू दे किंवा पावसाळा असू दे पण आलो ना ते नेहमी इथे बगळा उडाला. मस्त एकदम शांत ठिकाण आहे. खूप बरं वाटतं इकडे येऊन. आणि त्यातून काही पाणी वगैरे काही नाहीये. थोडं सुकं आहे कारण की पाऊसच जास्त पडला नाही ना. जसा पाऊस भरेल ना तसं हे सगळं भरून जाईल. आणि समोर आहे हे मंदिर. एकदम निसर्गरम्य वातावरणात. आहा शांत ठिकाण आहे. तर मंदिरात जाऊन आलो दर्शन घेतलं. इथे आलो ना की इतकं मन खुश होतं इतकं मन प्रसन्न होतं ना. त्यासाठी मी काय करतो माहिती का 2 मिनिटं मी ना म्हणजे सायलेंट घेतो. तुम्ही फक्त आवाज ऐका. हेडफोन यूज करा. एका बाजूला तुम्हाला पाणी पडताना आवाज येत असेल आणि एका बाजूला तुम्हाला एकदम किड्यांचा किंवा पक्ष्यांचा आवाज येत असेल.
एवढा निसर्गरम्य वातावरण शांत ठिकाणी असं मी बसलो ना, हे ठिकाण मला ना तसं खूप आवडतं. इकडे आलो ना, काही पण असेल ना, एकदम माइंडनं रिलॅक्स होऊन जातो. आणि मग काय नंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी येते घरी जाऊन काम करण्याची. तर हे माझ्यासाठी नेहमीच होतं. मला आठवतं मी जेव्हा 2017 जेव्हा यूट्यूब वगैरे स्टार्ट केलेलं ना, तेव्हा मी इथे एकदा आलेलो आणि जी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन गेलो ना, खूप म्हणजे इकडे आलं ना, आणि निसर्ग तर आहेच, सोबत आपले देव देखील आहेत. तर मग कसं आहे की यांच्यासोबत जर असलं ना आपण, तर एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि बघा ना, मस्त हवा बिवा सुटते. तर हे खूप शांत ठिकाण आहे, इतकं नेचर सुंदर आपल्याला पाहायला मिळतं. तर आम्ही काय करतो, इथे मस्तपैकी रिलॅक्स होतो आणि मग थोडंसं पुढे पुढे निघूया आपण. तिथपर्यंत तुम्ही इकडचं नेचर बघा. हे काय हे इकडे वानरं आहेत. वानरं ते वानरांनी खाल्लेले आहेत. हे बघा इकडे खूप वानरं आहेत, मोठी मोठी वानरं आहेत, ते वानरांनी खाल्लेले आहेत. ज्या सकाळी आपण जिथून सुरुवात केलेली ना, पुन्हा त्याच लोकेशनवर आलोय. बापरे काय गरमी मारते, आणि आम्ही इतके चालतोय ना, काय विचारू नका. सायकल घेण्याचा विचार केलेला, पण आम्हाला तेवढं कधी शूट करायला नसं मिळालं, त्या गोष्टी पाहायला नसा मिळाल्या. मला वाटतं आता 2:45 झालेत. आम्ही 4 ते 5 तास गेले कंटिन्यू चालतोय, आणि बऱ्याच प्रकारे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला थोडंसं हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान दाखवण्याचा प्रयत्न केला, इकडचा निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. आपण ज्या ज्या काही गोष्टी नवीन होत्या त्या सर्व पाहिल्या, बघितल्या. आणि ते मंदिर, थोडंसं पाणी वाहतंय, म्हणजे सगळे नजारे बघितले. अजून पावसाळा सुरू झाला नाहीये, तसं पाऊस आणखीन जोरात पडेल ना, तेव्हा इकडचा जो नेचर असेल ना, हा तर ऑलवेज बेस्ट आहेच, पण आणखीन भरून येईल. तर हा होता माझा एक रॅन्डम ब्लॉग आपला संजय गांधी नॅशनल पार्कला बोरिवलीचा. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि बाय द वे, तुम्ही गावी जाताय की नाही मान्सूनमध्ये, ते देखील कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.